नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सोलापूर महानगरपालिका याच्यामधल्या काही नॉन टेक्निकलच्या जागा ऑलरेडी आलेल्या होत्या आणि आता लेटेस्ट मध्ये ज्युनियर इंजिनियर कनिष्ठ अभियंता आणि तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एक साधारणतः 40+ आणि 24 अशा जागा ह्या आलेल्या आहेत। त्याच्यासाठी फॉर्म फिलिंग सुद्धा सुरू झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही त्या लिंकवरनं जाऊ शकता। पण तो फॉर्म्स भरण्याला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं की आतापर्यंत आपण मागच्या काही काळामध्ये खूप सारे एक्झामिनेशनचे खूप सारे फॉर्म भरलेले आहेत। काही एक्झामिनेशन TCS नी कंडक्ट केल्या, काही एक्झामिनेशन IBPS नी कंडक्ट केल्या, पण तरीही फॉर्म भरताना छोट्या छोट्या चुका विद्यार्थी मित्र करत असतात आणि एकदा का चूक झाली की नंतर ती निस्तरत नाहीत। म्हणजे याचा अर्थ इतक्यांदा आपण 1000 रुपये 900 रुपये भरून सुद्धा आपण फॉर्म नीट भरत नाही आहोत। तुम्ही म्हणाल सर आम्ही तर सगळ्या एक्झामिनेशन मध्ये एकदम व्यवस्थित भरला आणि एक्झाम सुद्धा दिल्यात। विद्यार्थी मित्रांनो, काही मित्र अजूनही त्या चुका करतायत। त्याच्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या भरतीमध्ये तुम्ही जेव्हा कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी जेव्हा फॉर्म भरत आहात, वारंवार ज्या चुका होतात त्या चुका इथे टाळा। खूप व्यवस्थित सगळं फॉर्म पहिल्यांदा वाचून काढा, हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरायला घ्या। कारण विद्यार्थी मित्रांनो, एक छोटी चूक जर झाली तर त्यानंतर आपल्याला अभ्यास सोडून त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनच्या मागे कॉल असेल, हेल्प डेस्क वरती कम्युनिकेशन असेल, अपडेट चेक करत असेल, हे सगळं आपल्याला बघत राहावं लागतं। त्याच्यामुळे वारंवार फॉर्म भरल्यानंतरही जर चुका होत असतील तर नक्कीच काहीतरी आपल्याला अपडेट करावं लागणार आहे। तर या सेशन मध्ये आपण सोलापूर महानगरपालिकेसाठी, मग तुम्ही कनिष्ठ अभियंता किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी अप्लाय करणार असाल तर आपण स्टेप वाईज प्रोसिजर समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, प्रत्येक स्टेप ही महत्त्वाची आहे, कुठलीही स्टेप स्किप करू नका। इन्फॉर्मेशन वाचताना सुद्धा कुठली एक लाईन सुद्धा स्किप झाली तर काहीतरी मोठं होऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म फिलिंग साठी आपण हे सेशन घेतोय। याच्या अगोदर तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल धन्यवाद। आणि जर तुम्ही आपले सोलापूरशी रिलेटेड जे काही अपडेट्स आलेले आहेत ते व्हिडिओ नसेल बघितले तर आत्ताच बघा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांनाही सांगा आणि ते खाली जी घंटी दिसते ना ते क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स असेच मिळतील। सुरू करायचं मग फॉर्म कसा भरायचा। ऑलरेडी आपण कितीतरी पैसे आता फॉर्म भरण्यामध्ये दिलेले आहेत आणि आता आपली PhD व्हायला आलेली आहे फॉर्म भरण्यासाठी। ओके, तर सुरुवात करूया। बघा, काही प्रायव्हसी नोटीस त्यांनी दिलेल्या असतात। ते कशासाठी दिलेले असतात की तुमच्याकडनं जे डॉक्युमेंट ते घेणार आहेत, जे स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे जाणार आहेत तुमचे, मग ते आधार कार्ड असेल, प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी त्यांनी सुरुवातीलाच हात वर केलेले आहेत की बाबा रे, तुमचं हे जे डेटा आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल अप्लिकंटचं नाव, तुमचं नाव हे कशासाठी वापरलेलं जाईल, बरोबर आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख ही कशासाठी वापरल्या जाईल हे त्यांनी डिक्लेअर केलंय। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स किंवा वेगळं काही नाहीये। तर ही फक्त त्यांनी परत कोणी कुठे गेलं कोर्टामध्ये किंवा अजून कुठे तर सेफ सिक्युअर साठी त्यांनी हे सांगितलेलं आहे। आता फॉर्म भरताना बरेचसे विद्यार्थी मोबाईल मधनं, लॅपटॉप वरनं, डेस्कटॉप वरनं, एखाद्या इंटरनेट सायबर कॅफे मध्ये जाऊन भरतात। पण अशा वेळेस लक्षात घ्या की प्रॉपर वेनी तुमची स्टेप असली पाहिजे। तुमचे जे इंटरनेट सायबर कॅफे वाले जे असतात त्यांना घाई असते की एका कमीत कमी वेळेमध्ये मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे आणि मला त्याची फी मिळाली पाहिजे। पण हे सगळ्या गोष्टी तुम्ही पर्सनली चेक करू शकता की मोझिला 942113, गुगल क्रोम असेल तर 88 ते 113, मायक्रोसॉफ्ट एज असेल तर 88 ते 113, हे जे ब्राउझर आहेत हे त्यांनी स्टँडर्ड ब्राउझर सांगितलेले आहेत। रिफ्रेश करायचं, चेक करायचं आणि नंतरच पर्टिक्युलर ऍप्लिकेशन फॉर्मला सुरुवात करायची। काही कार्यकर्ते असे आहेत की ज्यांच्याकडे अँड्रॉइड असेल मोबाईल तर त्याला वर्जन 4 पाहिजे आणि iOS असेल तर वर्जन 9 किंवा त्याच्यावरचं चालतं। आता हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि जिथे रेड कलर मध्ये स्टार ऍस्ट्रिक्स दिलेला आहे ते सगळं मॅन्डेटरी आहे।
पण जिथे तुम्ही स्वतःचे आयडेंटिटी प्रूफ म्हणून डॉक्युमेंट करता तिथे तुम्ही जर नो केलं तर तुम्हाला याच्यामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन भरावी लागणार नाही. ते आपण बघूया त्या वेळेला. येते लक्षात? सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित चेक करून घ्यायची. याच्यामध्ये प्रोसेस टप्पे माहिती आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचंय, कारण IBPS TCS चे फॉर्मॅट आता आपल्याला पाठ झालेले आहेत. ओके, तर मग सगळ्यात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड मिळवावा लागेल. त्याच्यासाठी बघा त्यांच्या लॉग इन मध्ये जायचंय. डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊ शकता. इथे उमेदवाराचं पहिलं नाव, उमेदवाराचं मधलं नाव आणि उमेदवाराचं आडनाव. आता आडनाव लिहिल्यामुळे इथे कुठलाही घोळ अपेक्षित नाही. इथं तुमचं सरनेम, इथं वडिलांचं नाव आणि इथे तुमचं नाव. आणि हे कशानुसार पाहिजे? काटेकोरपणे तुमचे जे मॅट्रिक्युलेशन आहे 10वी SSC आहे हे नुसारच पाहिजे. इथे बऱ्याचदा काय व्हायचं, नाही तर हे असं अल्टर व्हायचं. तसा इथे संबंध नाही. इथे त्यांनी आडनाव म्हटलंय, सरनेम म्हटलंय, विषय संपलाय. येते लक्षात मराठीमध्ये. आणि इथे तुम्ही डॉक्टर, श्री, श्रीमती, सौ, प्राध्यापक काही लावायची गरज नाही. ते आहेत तिकडे, ते सांभाळून घेतील. येते लक्षात? स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव. त्यानंतर तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला आहे का? ज्या विद्यार्थिनी किंवा ज्या वुमेन कॅन्डिडेट आहेत त्यांनी जर नाव बदललं असेल लग्नानंतरचं तर आणि तरच इथे यस करायचं, कारण त्याच्या संबंधित डॉक्युमेंट मग तुम्हाला पुढे अपलोड करावे लागतील. जर नसेल केलं तर नो करायचं. जन्मतारीख सगळ्यात महत्वाचं. तुमच्या 10वीचं जे सर्टिफिकेट आहे मॅट्रिक्युलेशनचं त्याच्यावरती जी मेन्शन आहे तीच तिथे मेन्शन करा. सहजासहजी फॉर्म चुकतं कुठे, जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे, इथे तुम्ही डेट, मंथ, इयर टाकलं, कारण इथे सिलेक्ट केलं या कॅलेंडर बाबावरनं की डायरेक्टली ऑटोमॅटिकली इथे तुमचं वय जे आहे तेच कॅल्क्युलेट करतं, तुम्हाला करायची गरज नाही. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ID पासवर्ड मिळवण्यासाठी इथे तुमचं जेंडर जे आहे डेफिनेटली आता याच्यामध्ये सगळे जेंडर्स आणि मेन्शन केलेले आहेत. मोबाईल क्रमांक महत्वाचा आहे, चालू असणं गरजेचं आहे आणि तोच मोबाईल नंबर इथे परत कन्फर्म करायचा आहे. साधी गोष्ट आहे. OTP जनरेट होणार, भविष्यातलं कम्युनिकेशन तिथे होणार, हे महत्वाचं आहे. त्यानंतर अल्टरनेट जर असेल तर द्या, दिलेला कधीही चांगला. पप्पा, मम्मी, सिस्टर, दीदी, ब्रो यांचे दिले तरी चालतील. ईमेल ऍड्रेस महत्वाचा ऍस्ट्रिच आहे, म्हटलेला आहे त्यांनी द्याच म्हणून, आणि तो कन्फर्म करायचा आहे. कारण सगळं कम्युनिकेशन फक्त तुमचं कुठून होतंय, तर तुमचं स्पेसिफिकली मेल ID. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल. या दोनच गोष्टीवरनं तुमचं कम्युनिकेशन होणार आहे. ठीक आहे, याच्यावरती कम्युनिकेशन महत्वाचं आहे. त्यानंतर तुमचा 10वीचा जो सीट नंबर आहे तो सीट नंबर लक्षात येईल. कधी तुम्ही तो कार्यक्रम केला होता, 10वी कधी पास झालात ते इयर लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं जे सेंटर आहे, चॉईस सेंटर 1, चॉईस सेंटर 2, चॉईस सेंटर 3. आतापर्यंतचा आपला अनुभव असा आहे की आपण जे 3 सेंटर टाकलेले आहेत बऱ्याचशा मित्रांना ते सेंटर काही मिळालेले नाहीत. मग का द्यायचे, तर त्यांनी हा रेड ऍस्ट्रिच दिला म्हणून. ठीक आहे, एक प्रोसेस आहे ती, म्हणून आपण करूया. पण चांगली गोष्ट आहे, जर मिळालं मनासारखं तर मिळेल. ओके, तर हे 3ही तुम्हाला सेंटर सुद्धा तुमच्या रजिस्ट्रेशन करतानाच टाकायचे आहेत. हे सगळं रजिस्ट्रेशनचा डेटा दिला तुम्ही एकदम ऍक्युरेट न चुकता, तर तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला मिळेल एक OTP. इथे तुम्हाला टिक करायचंय. काय टिक करायचंय की तुम्ही जे देणारे आहेत सगळे हे स्पेसिफिक जी इन्फॉर्मेशन दिली ती इन्फॉर्मेशन द्यायला मी सहमत आहे. इथे तुम्ही टिक करायचंय. हेच इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे की बाबा रे, हे मी जे काही सांगितले ते सगळं खरं आहे. हे तुमचा कॅप्चा तिथे टाकला. ओके, आणि व्हेरीफाय केलं की डेफिनेटली तुम्ही पुढे जाल. आता परत एकदा ते चेक करेल की बाबा रे, तुम्ही जो कार्यक्रम केलेला आहे ते सगळं बरोबर आहे का. तर ते सगळे व्हेरिफिकेशन तुम्हाला परत एकदा करता येणार आहे. काय करता येणार आहे की इथे तुमचं जे काही तुम्ही तिकडे माहिती भरली ना रजिस्ट्रेशनसाठी ती इथे येणार. आता इथे मी काय केलंय की झाकली आहे माहिती, मला नाही सांगायची. ठीक आहे, तर इथे सगळी माहिती येईल, ती परत एकदा वाचा. ती जर बरोबर असेल तर इथं
टिक करा, प्रत्येक गोष्ट टिक करा तुम्ही आतापर्यंत भरलेली. इथे परत एकदा त्यांनी चेकबॉक्सच्या रूपाने एक संधी दिलेली आहे, तुम्ही जर चूक केली असेल तर. वारंवार होणाऱ्या चुका अशा टाळा, त्यांनी सुद्धा दिलेलं आहे. आणि पसंती क्रमांक 1, 2, 3 जिल्हा वगैरे जे काही निवडलं होतं ना, ते सगळं जर बरोबर असेल तर सगळ्यावरती क्लिक करा, जर नसेल तर परत बॅक जाऊन तुम्ही ते एडिट करा. इथंच लक्षात आलं पाहिजे तुमचं. ओके, रिव्हेरीफाय केलं की मग काय मिळणार, मग आपल्याला मिळणार आयडी आणि पासवर्ड. त्याच्यासाठी जे काही स्पेसिफिकली इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती मॉडिफाय होणार नाही एकदा सबमिट केल्यानंतर. इथे ओके म्हणायचंय त्याला. इथे बघा माझं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्यांच्याकडनं मला काय मिळालेलं आहे, मला रजिस्ट्रेशन आयडी मिळालेला आहे, मला लॉग इन आयडी मिळालेला आहे, मला पासवर्ड सुद्धा मिळालेला आहे जो माझ्या मेलवरती आलाय आणि दुसरी गोष्ट माझ्या मोबाईल वरतीही आलाय. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा, टेलिग्राम मध्ये सेव्ह मेसेजेस मध्ये सेव्ह करून ठेवायचं, मम्मीला पाठवून ठेवायचा, पप्पाला पाठवून ठेवायचा, तो स्क्रीनशॉट ड्राईव्हला सुद्धा ठेवून द्यायचा. कारण आपण काय आहोत, आपण सगळे गजनी आहोत, लवकर लक्षात येत नाही, एखादी गोष्ट विसरलो तर. हे सगळं झालं, रजिस्ट्रेशन झालं की मग आपल्याला ह्या टाईपची इन्फॉर्मेशन तिथे डिस्प्लेला दिसायला सुरुवात होते. म्हणजे आता आपण काय केलंय, रजिस्ट्रेशन प्रोसेस केलेली आहे आणि आता आपल्याला ऍप्लिकेशन्स वरती जायचं आहे. स्टेप बाय स्टेप जायचंय. ऍप्लिकेशन ऍप्लिकांट डिटेल, आता ऑलरेडी आपण तिकडे कार्यक्रम केलेला आहे, तिकडे सगळं रजिस्ट्रेशन करताना माहिती भरली आहे. काय माहिती भरलेली आहे की बेसिकली तुमचं डेट ऑफ बर्थ काय आहे, जेंडर काय आहे, तुमच्या नावामध्ये बदल केला होता का, तुमचं 10वीचं पास होण्याचं वर्ष काय, मोबाईल क्रमांक काय होता, ईमेल आयडी काय होता, मॅट्रिक्युलेशन नंबर काय होता. आता हे ऑलरेडी दिलेलं आहे त्याच्यामुळे ते रिफ्लेक्ट होईल इथे पर्सनल ऍप्लिकंट डिटेल्स मध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे 3 क्रमांक टाकलेत, पुण्याला टाकले मी, मुंबई सिटीला टाकलंय आणि नाशिकला टाकलंय, हे सुद्धा तिथे आलंय. म्हणजे हे बाय डिफॉल्ट आलंय. आता इथे परत काही एडिट करायची गरज नाही. मग सेकंड स्टेप आहे तुमची पोस्ट सिलेक्शन आणि त्यानंतर हेल्प डेस्क. हे सुद्धा बघून घ्या दादांनो, कारण आपल्याला हेच कामी येतं जर आपल्या फॉर्म मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर. पण तिथपर्यंत नौबत आणू नका. मग पोस्ट सिलेक्शन मध्ये मी गेलोय. पोस्ट सिलेक्शन मध्ये ब्लँक दिसल्यानंतर घाबरायला नका. इथे त्यांनी केलेलं आहे बघा, सिलेक्ट युअर फिल्टर क्रायटेरिया. इथे प्लसचं साइन आहे, या प्लसच्या साइन वरती क्लिक केलं तुम्ही की तुम्हाला काय दिसेल, तुम्हाला दिसेल पदाबाबतची माहिती. ओके, तर पोस्ट डिटेल्स मिळेल, त्या पदाचं नाव. ओके, कुठल्या पोस्ट साठी तुम्ही पर्टिक्युलर अप्लाय करता. आता आपल्याला माहिती आहे कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत. काही टेक्निकल आहे, काही नॉन टेक्निकल आहे. मे बी एखाद्या वेळेस इथे स्पेसिफिकली दिसत नसेल तरी मी इथे तुम्हाला सांगतो की आपल्या कामाचं काय आहे. ज्युनियर इंजिनियर आर्किटेक्चर, ज्युनियर इंजिनियर ऑटोमोबाईल, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल. ओके, त्याच्या व्यतिरिक्त जे आपण स्पेसिफिकली जे काही पर्टिक्युलर पोस्ट सांगितल्यात त्या सगळ्या पोस्ट त्यांनी इथे दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही याच्यावरनं ह्या पोस्ट सिलेक्ट करू शकता. येते लक्षात. मग हे झाल्या पोस्ट, याच्यामध्ये क्लास 3 वगैरे जे काही असेल मेन्शन ते सगळं. मग ह्या पोस्ट सिलेक्ट करताना या ड्रॉपडाऊन मेनू मध्ये तुम्हाला ते सगळं मिळेल. तिथे तुम्ही तुमची पोस्ट सिलेक्ट करायची. ऑलरेडी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, जी तुमची वैयक्तिक माहिती आहे, पहिलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, हे सगळं इथे ऑटोमॅटिकली येईल. इथे फक्त काय करायचंय, पोस्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे की तुमचं मॅरिटल स्टेटस लिहायचं इथे, यस नो जे काही असेल ते. वडिलांचं नाव लिहायचंय, आईचं नाव लिहायचंय. आणि तुम्ही जर नाव चेंज केलं असेल, हे ऑलरेडी आपण तिकडे मेन्शन केलेलं आहे. हे ड्रॉपडाऊन मेनू मध्ये झालं की स्पेसिफिकली ही जी वैयक्तिक माहिती आहे, जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ही ऑलरेडी तुम्हाला इथे येईल. तर हे सगळं जे आहे हे ऑलरेडी आपण तिकडे मेन्शन केलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेपला जाऊया आपण. तुमचं जे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन द्यायची आहेत बघा तुम्हाला. तर कॅन्डिडेट डोमेसाईल अँड कॅटेगरी डिटेल्स, तुमचा जो आदिवास रहिवास आहे आणि तुमचा जो प्रवर्ग आहे त्याच्याशी रिलेटेड. सगळ्यात महत्वाचं की इंडियन नॅशनॅलिटी आहे का, यसच करावं लागेल. नो केलं की यू आर नॉट इलिजिबल. तुम्हाकडे डोमेसाईल आहे का, यस करावं लागेल. नसेल तर यू आर नॉट इलिजिबल.
बरोबर आहे. आणि आर यू बॉर्न इन महाराष्ट्र, यू हॅव बीन रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर अ पिरियड ऑफ 15 or more than 15 years. म्हणजे तुमचा जन्म जो आहे तो महाराष्ट्रात झालाय का आणि तुम्ही 15 किंवा 15 वर्षापेक्षा जास्त राहता का. जरी एखाद्या वेळेस स्पेसिफिकली इथे मेन्शन केलं तर इथे तुम्हाला यस नो जे काही आहे ते करावं लागेल. येते लक्षात. त्यानंतर रिझर्वेशन कॅटेगरी, जातीचा प्रवर्ग, SC आहे, ST आहे, VJ आहे, NT, BC, OBC, SBC, EWS, अनरिझर्व, हे सगळं तुम्हाला तुमच्यानुसार सिलेक्ट करावं लागेल. येते लक्षात. त्यानंतर जे जे काही सर्टिफिकेट तुम्ही मेन्शन केलं त्या सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल इथे मी डोमेसाईल साठी क्लिक केलं, रहिवासाचा दाखला, तर डेफिनेटली तुम्हाला ते कुणी दिलं, डोमेसाईल, कुठल्या तारखेला दिलं आणि त्याचा सिरियल नंबर काय होता हे आपण मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितले. सिरियल नंबर कुठे असतो, नसेल तर काय कन्सिडर करायचं, बारकोड आहेत का तर काय करायचं, येते लक्षात हे सगळं. आणि तसंच आयडेंटिफिकेशन डिटेल असेल तर ते सुद्धा इथे मेन्शन करायचं. जर जन्म खून असेल, काही लागलं असेल, कुठे काहीतरी वेगळी खून असेल ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. येते लक्षात. ठीक आहे, ओके. तर मग इथे लक्षात घ्या, ती तुमची पर्सनल माहिती झाली. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ ते मागणार तुम्हाला. आयडेंटिटी प्रूफ मध्ये असं नाही की इथे त्यांनी लिस्ट दिली म्हणून सगळ्यांनाच यस करायचं. तुम्ही यस केलं की तुम्हाला ते डॉक्युमेंट मागणार, पण त्यांनी इथे मेन्शन केलंय की मिनिमम 1 आयडेंटिटी प्रूफ इज मॅन्डेटरी. एक महत्वाचा पुरावा जो आहे तो अनिवार्य आहे. एक आहे तर बाकीचे तुम्ही नो केले तरी चालतील. नाहीतर मागच्या वेळेस एका कार्यकर्त्यांनी काय केलं होतं, पासपोर्ट आहे का त्याला यस केलं, मग पासपोर्ट नंबर मागितला. येते लक्षात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मग इथे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ओके, इलेक्शन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, पासपोर्ट म्हणजे फोटो नाही, पासपोर्ट, बँक पासबुक असेल, तर याच्यापैकी जे काही असेल तुम्ही फक्त एकालाच क्लिक करा ना. हा, तुम्ही 2 याला का क्लिक करा, कारण ज्यावेळेस आपण एक्झाम द्यायला जातो वेळेवर ते सापडलंच नाही ओरिजिनल पॅन कार्ड आणि आपण तर तिथे पॅन कार्ड लिहिले, तर त्याच्यापेक्षा हे बेटर आहे की तुम्ही जे काही तुमच्याकडे आहे त्याला यस करा. पण यस केलं की डेफिनेटली तुम्हाला काय करणार ते त्याचे डिटेल्स मागणार. फॉर एक्झाम्पल आता इथे मी पॅन कार्ड म्हटल्याबरोबर मी पॅन कार्ड यस केलं तर पॅन कार्डचा नंबर काय, पॅन कार्ड वरचं तुमचं नाव काय आहे हे विचारतील. लायसन्स लिहिलं तर लायसन्सचा नंबर काय, लायसन्स वरचं नाव काय, कुणी इश्यू केलं आणि कधी इश्यू केलं, त्याची व्हॅलिडिटी किती आणि कुठल्या टाईपचं आहे, LMV आहे की हेवी मोटर व्हेकल आहे की डायरेक्ट प्रवासी वाहतूक आहे की जड माल वाहतूक आहे. येते लक्षात. ज्याला यस केलं तुम्हाला त्याचं नंबर वगैरे सगळं तुमचं नाव वगैरे द्यावं लागेल. येते लक्षात. तर याच्यापैकी साधारणतः 2 किंवा 3 द्या, फक्त एकच दिलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. येते लक्षात. आणि माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वेच्छेने माझा ओळखीचा पुरावा सादर केलेला आहे. उद्या नको जायला कुठे कोर्टा गिरटात. याला सेव्ह करायचं आणि नेक्स्ट मध्ये जायचं. जे काही असेल वोटर ID, पासपोर्ट, बँक पासबुक या सगळ्यांना यस करायचं. ठीक आहे. आता ही झाली पर्सनल इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये जे काही दिलं होतं ते सगळी माहिती आली आहे. आता काहीतरी ऍडिशनल डिटेल्स म्हणजे अतिरिक्त वैयक्तिक माहिती, हा झाला कार्यक्रम. ठीक आहे. मग आता काय म्हटलंय, आर यू अ सन, डॉटर, फॉर्मर हु हॅव कमिटेड सुसाईड. आत्महत्याग्रस्त पालक म्हणजे विद्यार्थी आहात का तुम्ही, तुमच्या पालकांनी आत्महत्या केलेली आहे का, तुम्ही सेंट्रल किंवा स्टेटचे कर्मचाऱ्यांचे ज्याला म्हणतो आपण स्पेसिफिकली की आहेत का, राज्य किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का, एम्प्लॉई, तुम्ही प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का, तुम्ही भूकंपग्रस्त अर्थक्विक अफेक्टेड आहात का, त्या झोन मधून येता का, लातूर, किल्लारी. ज्याला तुम्ही यस कराल, यस केलं रे केलं की तुम्हाला काय करेल ते ऍडिशनल माहिती विचारेल. फ्रीडम फायटर बघा हे इथे, पार्ट टाइम एम्प्लॉई, माजी सैनिक, स्पोर्ट पर्सन,
बेंचमार्क डिसॅबिलिटी, ज्याला अपंगत्व म्हणतो, दिव्यांग, एक्स सर्व्हिसमॅन, हे सगळं त्यांनी विचारलेलं आहे. फ्रीडम फायटर, अनाथ आहे का, ऑर्फन, बरोबर आहे. तुमच्या विरोधात काही FIR दाखल केली आहे का, तुम्ही कधी अरेस्ट झालात का, तुम्हाला न्यायालयाने दोषी ठरवलंय का, तुम्हाला बॉन्डवरती सोडलंय का, तुम्ही कॉपी केस केली आहे का, तुमच्यावरती कुठल्या कोर्टात खटला सुरू आहे का, एक ना धड 12 बार इन्क्वायरी, सगळी माहिती तुम्हाला विचारून घेतलेली आहे. तुम्ही जिथं यस केलं की तुम्हाला त्याची डिटेल्स विचारणार. म्हणजे FIR झाली असेल तर FIR क्रमांक, त्याचा दिनांक, कुठल्या कोर्टात केस सुरू आहे, काय प्रकार आहे, कुठलं कलम लागलंय, हे सगळं. पण मला माहिती आहे आपले सगळे विद्यार्थी चांगले आहेत, ते नो करतील. पण ज्यांनी भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे यस केलं असेल तर तिथे तुम्हाला ऍडिशनल माहिती द्यावी लागेल. येते लक्षात. मग आता पर्सनल डिटेल झालेत, ऍडिशनल डिटेल झालेत. इकडे लक्षात ठेवा की तुम्ही जिथे यस केलं तिथली ऍडिशनल माहिती तुम्हाला ते विचारतील. ओके. आणि इथे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. ओके. आता नंतरचं कम्युनिकेशन डिटेल, तुमच्यासोबत कम्युनिकेशन करावं लागेल ना, तर ते पत्ता विचारून घेतात तुम्हाला. हा पत्ता तुम्हाला माहिती आहे, हा पत्ता टाकायचा. जिथे ऍस्ट्रिच आहे ते मॅन्डेटरी आहे. ओके. ड्रॉपडाऊन मेनू मध्ये डिस्ट्रिक्ट, स्टेट सिलेक्ट करायचं. पिन नंबर महत्वाचा आहे. ओके. आणि हे परमनंट ऍड्रेस आहे का, तर हो. आणि तो परमनंट जो ऍड्रेस आहे तोच तुमचा करस्पॉन्डन्स ऍड्रेस आहे का, म्हणजे पत्र व्यवहाराचा. जर इथे यस केलं तर हे ऑटोमॅटिकली इकडे येतं. सेव्ह अँड नेक्स्ट. हा कार्यक्रम आपण आता सगळ्या एक्झाम मध्ये केलेला आहे, त्याच्यामुळे परत सांगायची गरज नाही. प्रोव्हिजनल डिटेल झाले, पर्सनल, ऍडिशनल झालेत, कम्युनिकेशन झालं. आता महत्वाचं क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. आपल्याला माहिती आहे सोलापूर महानगरपालिकेच्या जेई पोस्ट साठी काय क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला हे सगळं माहिती, इन्फॉर्मेशन भरायची आहे. तुमची जर CGPA किंवा बाकीचं पर्टिक्युलर मार्किंग सिस्टीम वेगवेगळे असतील तर ते सुद्धा त्यांनी एकदम व्यवस्थित दिलेलं आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुसरून तुम्हाला माहिती भरायची आहे. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का, यस नो करायचंय, इथे यस करायचंय. 10वीचा तपशील टाकायचा आहे, बोर्ड कुठलं होतं, शाळेचं नाव काय होतं. आता इथे पर्सेंटेज असणार, CGPA असेल तर CGPA टाकायचा, ग्रेडिंग असेल तर ग्रेडिंग टाकायचे, किती मार्क मिळाले, किती पैकी मिळाले, आणि कुठल्या वर्षी तुम्ही पास झाला 10वी. तसंच तुम्ही 12वी. ओके. कारण ज्यांनी डिप्लोमा डिग्री केलेली आहे ते 10वी नंतर गेलेत, ज्यांनी फक्त डिग्री केलेली आहे ते 12वी नंतर गेलेत. तर 10वी आणि 12वी इथे सुद्धा लक्षात घ्या की इथे 10वीचं जे मॅट्रिक्युलेशनचं आहे इन्फॉर्मेशन ही मॅन्डेटरी दिलेली नाही, याच्यातले पॉइंट्स मॅन्डेटरी आहे. तर इथे एक चिन्ह आहे बघा, कारण बऱ्याचदा मुलांचं ते होतं की सर 10वी केली आहे मी, बरोबर आहे, तर मग इथे सगळी माहिती भरायची. ठीक आहे 10वीची. आता 12वीची सुद्धा माहिती. आता काही जण म्हणतात आम्ही 12वी केलीच नाही, मी 10वी नंतर डिप्लोमा नंतर डिग्री केली, तर इथे प्लस मायनसचं साईन आहे बघा, त्याच्यावरनं लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्हाला तिथे क्लिक केलं की हे सगळं चाललं जाईल. कारण इथे मॅन्डेटरी नाहीये. हे मॅन्डेटरी आहे का, नाही. पण ज्यांनी डिग्री केली आहे 12वी नंतर त्यांनी मात्र इथे भरायलाच पाहिजे. काय भरायला पाहिजे मग, तर तुमचं बोर्डाचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, काय पर्सेंटेज होते ते, किती मार्क पडले, किती पैकी पडले, किती कुठल्या वर्षी पास झालात. तसंच तुमचं डिप्लोमाचं सुद्धा दिलेलं आहे. आता काही जण डिग्री 12वी प्लस डिग्री केलेली असतील, ज्यांनी डिप्लोमा केलाच नाही तर या मायनस साईन वरती क्लिक केलं की हे निघून जाईल, किंवा हे नाही भरायचं कारण इथे मॅन्डेटरी नाही. मग काय आहे, डिप्लोमा कुठला केलाय, तुमच्या संस्थेचं नाव काय होतं, तुमचं पर्सेंटेज, CGPA जे काही असेल ते ग्रेडिंग काय होतं, किती मिळाले, किती पैकी मिळाले, कधी मिळाले, बस. तसंच ग्रॅज्युएशनचं, ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग, इथे तुम्हाला सिव्हिलचे असताल तर सिव्हिल पदवी, कुठल्या संस्थेमधनं पास झाले, कधी पास झाले, मंथ कुठला होता, तुम्हाला ग्रेडिंग जे होतं, पर्सेंटेज होतं, CGPA होतं, ग्रेड होतं, मार्क होते, किती पडले, किती पैकी पडले, सिंपल. हे सुद्धा, पण हे मॅन्डेटरी केलेलं आहे त्यांनी. आता ज्यांचा स्पेसिफिकली डिप्लोमा झालेला आहे आणि डिग्री झालेली नाही ते काय भरतील, तर लक्षात घ्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी जे ग्रॅज्युएशन आहे ते तिथे मॅन्डेटरी केलेलं आहे, फक्त डिप्लोमाच्या बेसवरती नाही. पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा मॅन्डेटरी नाही, पण तुम्ही जर केलेलं असेल तर तुम्ही तीच माहिती इथे भरू शकता.
कसली तुमचं स्ट्रीम होती, कुठली ऑर्गनायझेशन संस्था होती, कधी पास आउट झाला, किती मार्क मिळाले, ग्रेडिंग मिळालं कुठलं, किती मार्क मिळाले, किती पैकी मिळाले. ठीक आहे, हे झालं तुमचं क्वालिफिकेशन. आता अनुभवाचा तपशील, एक्सपिरियन्स त्यांनी मेन्शन केलेला आहे तिकडे, पण असं नाही की एक्सपिरियन्स असलाच पाहिजे. एक्सपिरियन्स नसेल तरी चालतो, पण जर असेल तर काय भरावे लागेल तुम्हाला, तर तुमचा एक्सपिरियन्स सगळा भरावा लागेल. सिरियल नंबर 1, कुठल्या संस्थेमध्ये काम करताय, कुठली पोस्ट आहे तुमची, कधीपासून तुम्ही काम करायला सुरुवात केली, एंड झाली का ती सर्व्हिस की कंटिन्यू आहे. बरोबर आहे. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही 3 ठिकाणी काम केलंय, 1 2 3, तर तुम्हाला काय करायचंय, ऍड न्यू रो करायचंय, आणि जर नाही असेल तर डिलीट रो करायचंय. सिंपल. तुमचा एक्सपिरियन्स तिकडे मांडायचा आहे. पण जे विद्यार्थी की ज्यांच्याकडे एक्सपिरियन्सच नाही, आता फ्रेश पास आउट आहेत, तर त्यांनी काय करायचंय, महत्वाचं सांगतोय बघा, त्यांनी काय करायचंय, तर यू शुड पास द ज्युनियर इंजिनियर प्रोफेशनल एक्झामिनेशन विदिन 3 years ऑफ अपॉइंटमेंट. तुमचं जॉईनिंग झालं सोलापूर महानगरपालिकेमध्ये, तर नियुक्तीच्या 3 वर्षाच्या आत तुम्हाला कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. तर इथे टिक मार्क करायची. ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्यांनी ओके, आणि ज्यांनी एक्सपिरियन्स जरी दाखवला असेल तिथे टिक मार्क करा ना एक्झाम मध्ये. तर याचा अर्थ हा आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला हे प्रश्न विचारला की सर इथे क्लिक करायचं का, तर तिकडे क्लिक करायचंय. आणि ही सहजासहजी सगळ्या डिपार्टमेंटची सिनारिओ आहे. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जॉईनिंग केल्यानंतर 3 वर्षाच्या आतमध्ये कनिष्ठ अभियंता जे त्यांचं प्रोफेशनल एक्झाम असते, तर ती तुम्हाला क्रॅक करायला लागते, आणि होते ती साधारणतः तुम्ही तिथे संस्थेमध्ये काम करता ऑर्गनायझेशन मध्ये, तर ती सहज होते. ते सांगण्याचा उद्देश इथे यस करायचं आहे, क्लिक करायचंय. ठीक आहे. पर्सनल झाले, ऍडिशनल झाले, कम्युनिकेशन झाले, क्वालिफिकेशन टाकले. आता आपल्याला करायचे डॉक्युमेंट अपलोड. हे जे एक्झामिनेशन आहे याच्यामध्ये पहिलेच तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्यांनी सगळे नियम दिलेत की कुठली फाईल किती साईजची पाहिजे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, जेपीजी पाहिजे, पीडीएफ पाहिजे, XYZ. येते लक्षात. मग सगळ्यात महत्वाचं, नजीकच्या काळात काढलेला पासपोर्ट फोटो अपलोड करा. हे सगळं पहिलेच एक फोल्डर तयार करून ठेवायचं, तिथे नावासहित टाकायचं की हे काय आहे. समजा माझा फोटो आहे, पासपोर्ट फोटो, तर पासपोर्ट फोटो इमेज, साइन इमेज, SSC सर्टिफिकेट, SSC मार्कशीट, डोमेसाईल सर्टिफिकेट या नावाने सेव्ह करा. नाहीतर ह्याचं त्याला, त्याचं याला, नंतर कॉल आम्हाला. येते लक्षात की सर चुकून हे अपलोड झालं, असं करू नका. हेच वारंवार चुका होत आहेत. ठीक आहे. इथे फोटो आहे तुमचा, अपलोड करा, सिलेक्ट करा इथनं. त्यानंतर तुमची जी साइन आहे ती अपलोड करा. याच्यामध्ये व्हाईट पेज वरती ब्लॅक कलरच्या पेननी साइन करा, म्हणजे ती उठून दिसेल. सर मी ब्ल्यूनीच केली, काही हरकत नाही, पण ती दिसली पाहिजे, आणि ती अशी असली पाहिजे की तुम्ही तिथे जेव्हा त्यांच्या समोर सुपरवायझरच्या समोर सही करता तेव्हा ती ओळखू आली पाहिजे. 10वीचं सर्टिफिकेट SSCचं. आता इथे सर्टिफिकेट म्हटलंय, मार्कशीट करायची नाही. 12वीचं सर्टिफिकेट HSC, ग्रॅज्युएशन डिग्री पदवी असलेलं सर्टिफिकेट, तुमचं BE असेल, BTech असेल, इथे डिप्लोमा म्हटलेलं नाही तुमचं. ओके. ग्रॅज्युएशन मार्कशीट सुद्धा मागितलेली आहे त्यांनी. इथे त्यांनी प्रमाणपत्र म्हटलंय म्हणजे डिग्री सर्टिफिकेट, इथे त्यांनी गुणपत्रिका म्हटलंय म्हणजे मार्कशीट. तर BE BTechचं सर्टिफिकेटही लागणार आहे त्यांना, आणि मार्कशीटही लागणार आहे. इकडे मार्कशीट नाही म्हटलंय, इकडे फक्त प्रमाणपत्र म्हटलंय. डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाचं प्रमाणपत्र लावायचं, आणि डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाचं मार्कशीट सुद्धा लावायचं. येते लक्षात. त्यांनी जे म्हटलं ते करायचं आपण. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर अपलोड करायचं. इथे ऍस्ट्रिच मार्क नाहीये, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता बरेचसे विद्यार्थी असे असतील की सर आम्ही डिप्लोमा केलाच नाही, आम्ही 12वी आणि डिग्री केलं, आणि इथे तर म्हणते ते की पदविकाचं तुमचं डिप्लोमाचं प्रमाणपत्र अपलोड करा, आणि ऍस्ट्रिच सुद्धा आहे. या क्वेश्चन मार्क वरती जाऊन बघायचं आहे, वरती काय आहे ते चेक करायचं. जर नसेलच तर त्या केसमध्ये तुम्ही एखादा पर्टिक्युलर ज्याला म्हणतो ब्लँक पेज अपलोड करू शकता, कारण तुम्ही डिप्लोमा केलेला नाही. पण घाबरून जायचं नाही. पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट, डोमेसाईल सर्टिफिकेट, असंच बाकीचे
तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड करायचंय, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आता डाउनलोड करण्यासाठी इथेच त्यांनी दिलेलं आहे, ते डाउनलोड करायचं, पहिलंच लिहून काढायचं हाताने, त्याच्यावरती जे काही माहिती विचारली ती, जी माहिती फक्त भरायची ती लिहायची, पूर्ण सर्टिफिकेट नाही, आणि नंतर ते अपलोड करायचंय. पॅन कार्ड तुम्ही तिकडे जे काही म्हटलं यस नो ते अपलोड करायचं, आणि जर दुसरे डॉक्युमेंट असेल तर हे. त्यानंतर महत्वाचा कार्यक्रम त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी, ते म्हणजे पेमेंट. डॉक्युमेंट सगळे अपलोड केलेत, ओके, आणि ते चेक करण्यासाठी म्हणजे खरंच विजिबल आहे नाही आहे एकदा चान्स मिळतो. त्यानंतर आता बघा मला इथे 1000 रुपये मागतायत ते. अनुज्ञेय नोंदणी शुल्क, अप्लिकेबल रजिस्ट्रेशन फी. परत एकदा या सोलापूरच्या माध्यमातनं की शासनाला आमची नम्र विनंती विद्यार्थ्यांच्या वतीने की खरंच फी मध्ये कमी करता येत असेल, कमीत कमी ठेवता येत असेल तर बघा. विद्यार्थी फक्त आणि फक्त फी भरून भरून परेशान आहेत. 1000 रुपये असतील, 900 रुपये असतील, हे सगळं घोषणापत्र वाचून घ्यायचं की मी काय काय केलेलं आहे आणि त्याला क्लिक करायचं. सगळं वाचलंय, सगळं बरोबर आहे, मी म्हणजे होश हवाश मध्ये होतो आणि आता मी सगळं अपलोड करणार आहे. या सगळ्यांना मी काय आहे, मी ऍग्री आहे. आणि नंतर काय करायचं, सबमिट करायचं. मी प्रिव्ह्यू बघू शकतो, मी बॅकला जाऊ शकतो, पण एकदा का सबमिट झाला तो म्हणजे पेमेंटचा. तर पेमेंटसाठी बघा त्यांनी सगळे उपाय दिलेले आहेत, पण मी जे म्हणतोय की वारंवार चुका टाळा, तर कुठली चूक टाळायची? फोन पेनी पेमेंट करायचं नाही, गुगल पेनी पेमेंट करायचं नाही, जीपीनी पेमेंट, जे काही डिजिटल मीडिया आहे कुठला तुमचा पेशी रिलेटेड किंवा गेटवेज आहेत, रेझर पे आहे, त्यांनी करायचं नाही. महत्वाचं कशाने करायचं, एकतर क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग याच्यानुसारच करा. कारण सगळे प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे. पैसे कट झाले सर, तिकडे पेमेंट पेंडिंग दाखवतंय, परत आले नाही सर, कधी येणार आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला इथे टाळता येणार आहे. त्याच्यामुळे डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, इंटरनेट बँकिंग असेल, यातनीच करा. QR UPI यांनी करू नका. आणि एकदा का पेमेंट फायनल झालं की डेफिनेटली तुम्हाला काय मिळणार, त्याची रिसिप्ट मिळणार आणि बाकीच्या गोष्टी मिळणार. प्रिंट काढून ठेवल्याशिवाय लॉग इन क्लोज करायचं नाही. ह्या ज्या प्रिंट असतात ह्या महत्वाच्या असतात. ज्या वेळेस आपण एक्झाम सेंटरवरती जातो त्यावेळेस त्या प्रिंट आपल्याला मागतात. एक लिमिट नंतर 7 दिवस असेल, 10 दिवस असेल, त्याच्यानंतर ते आपल्याला प्रिंट अलो करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर प्रिंट काढून ठेवणे खूपच महत्वाचे आहेत. ओके, तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या विद्यार्थी मित्रांनो, आणि ह्याच चुका वारंवार होतात ज्या आता आपल्याला करायच्या नाहीत. घाई करू नका, 11th आवरला जाऊ नका फॉर्म भरायला, पण एवढं लक्षात ठेवा की स्टेप वाईज प्रोसेस करा. व्हिडिओ परत एकदा बघा लागेल तर, आणि नंतरच सगळे पर्टिक्युलर फॉर्म भरा. येते लक्षात? डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर महानगरपालिकेसाठी आपली जी बॅच आहे ज्युनियर इंजिनियरची, एक रेकॉर्डेड बॅच आहे, त्याच्यासाठी ऍडमिशन ओपन आहे. ओके, आणि CA साठी सुद्धा ऍडमिशन ओपन आहेत. तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर आमचा जो IVR नंबर आहे 788 781 14 11, आणि त्याच्या व्यतिरिक्त 9699897070 या क्रमांकावरती तुम्ही कम्युनिकेट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तसंच तुम्हाला जर स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर बेस्ट प्रॅक्टिस क्वेश्चन बुक आहे, MCQ बँक म्हणतोय आपण याला. 3000 पेक्षाही जास्त MCQ या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. हे पुस्तक आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती, आपल्या वेबसाईट वरती, ओके, आणि तसंच ड्रीम पाथ इन्फिनिटी अकॅडमीच्या खाली, ओके, तळमजला, मानकरवाडा, पत्रे मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. आणि जे मी सेकंड सांगितलं ते सेकंड बुक आहे, हे 10,000 MCQचं सर्व सरळ सेवा भरतीसाठीचं आपलं जे जुनं 6,000 पुस्तक होतं ते आता ट्रान्सफर झालेलं आहे. खूप सारे एक्झाम झालेले आहेत, त्या सगळ्या एक्झामचे जे पेपर्स आहेत ते याच्यामध्ये आलेले आहेत. आता हे झाले आता 10,000, आणि हे बुक खूप महत्वाचं आहे तुमच्या एक्झामिनेशन साठी. विद्यार्थी मित्रांनो, कुठलंही इनपुट तुम्हाला लागणार असेल तर आमच्या IVR क्रमांकावरती संपर्क साधा. फॉर्म भरताना चुका करू नका, घाई करू नका, म्हणजे पुढचा सगळा जो पश्चातापाचा कार्यक्रम असतो, अभ्यास सोडून पश्चाताप करावा लागतो, तो आपण टाळता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सेशन जर आवडलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या सर्वांना लाईक तुम्ही करता, पण ते जे खालचं बेल आयकॉन प्रेस आहे करा,
आणि घंटी वाजवा, म्हणजे तुमचे अपडेट आम्हाला आणि आमचे अपडेट तुम्हाला मिळेल. थँक्यू व्हेरी मच.